आज आपण सिंपल अशा पद्धतीने मटर पनीरची भाजी करणार आहोत. तर पहा, मी लहानपणी जेव्हा मामाच्या गावाला जायची तेव्हा आजी आमच्यासाठी ना अशी हिरव्या वाटणामध्ये ही मटर पनीरची भाजी करायची आणि ही भाजी एवढी टेस्टी लागायची. आजही आणि अजूनही गावाकडे समजा कोणी पाहुणे मंडळी वगैरे आले असते तर त्यांच्यासाठी अशाच पद्धतीने हिरव्या वाटणामध्ये ही मटर पनीरची भाजी केली जाते. इथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे. तो पनीर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तुम्हाला याचे अगदी छोटे छोटे बारीक स्क्वेअर साईजमध्ये तुकडे करून घ्यायचे असे तुम्ही तसेही करू शकतात. तर पहा, अशा पद्धतीने मी पनीर कट करून घेतलेला आहे. तर पहा, आता आपण हिरवं वाटण करूया. हिरव्या वाटण्यासाठी मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी मिरची घेतलेली आहे, अगदी 3 ते 4 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. तर पहा, इथे मी कमी तिखट मिरची वापरलेली आहे. तुम्हाला जर भाजी अगदी झणझणीत हवी असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या, जास्त तिखट हिरव्या मिरच्या वापरू शकतात. अगदी 7 ते 8 आपण काजू ॲड करूया आणि कोथिंबीर. आता पहा, हे सगळं आपण ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून थोडं पाणी ॲड करून मस्त आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकतात, इथे आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. आणि पहा, मी याच्यामध्ये ना वाटणामध्ये कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे. तो मी फक्त तो व्हिडिओ नाही शूट केला. हिरव्या वाटणामध्ये मी थोडा कढीपत्तासुद्धा ॲड करून तसं आपल्याला ते वाटण छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी थोडंसं तेल आणि 1 चमचा तूप असं ॲड केलेलं आहे. छान मस्त तेल आणि तूप गरम झालं की त्यामध्ये जिरं राई ॲड करूया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करूया. तो सुद्धा छान मस्त असा फ्राय करून घेऊया. कांदा फ्राय करून झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो पण 1-2 मिनटं मस्त फ्राय करायचा आहे. इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूया. तो सुद्धा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आता पहा, आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते ॲड करूया. ते ॲड करून हिरवं वाटणसुद्धा छान मस्त आपल्याला हे 1 ते 2 मिनटं फ्राय करून घेऊया. आता पहा, हे वाटण फ्राय करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवूया आणि मस्त 5 मिनटं वाफ काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकतात 5 मिनटं झालेले आहेत. या वाटणातलं कच्चापणा आहे ना, तो निघून गेला पाहिजे, म्हणून फक्त 5 मिनटं आपल्याला हे वाटण मंद गॅसवरती छान मस्त शिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात, इथे आपलं वाटण छान मस्त शिजलेलं आहे. अगदी 5 मिनटंच फक्त मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता पहा, इथे आपण मसाले ॲड करूया. इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे आपण फ्रोझन वाटाणे ॲड करूया. आता हे सगळं पुन्हा एकत्र एकजीव मिक्स करून घेऊया, फ्राय करून घेऊया. तर पहा, इथे मी मसाले ॲड केलेले आहेत. तर पहा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाले ॲड करू शकतात. तर पहा, आता छान मस्त मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 10 मिनटं हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. पहा, इथे आपण फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत, ते सुद्धा शिजले पाहिजेत, म्हणून आपण 10 मिनटं मंद गॅसवरती छान मस्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. फक्त या 10 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी झाकण काढून ही जी ग्रेव्ही आहे ही वरखाली करून घ्यायची आहे, जेणेकरून ही ग्रेव्ही खाली भांड्याला म्हणजे करपता कामा नये म्हणून. तर पहा, अशा पद्धतीने आपली ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. तर पहा, आता मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पनीर कट करून घेतले होते ते पनीर आपण भाजीमध्ये ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून कोथिंबीर ॲड करायची आहे. पहा, हे जे पनीर आहे पनीर मी असेच ॲड केलेले आहेत. जर तुम्हाला पनीर फ्राय करायचे असेल, तुम्ही अगदी फ्राय पॅनवरती तुपामध्ये हे पनीर फ्राय करू शकतात. तर पहा, आणि जर तुम्हाला याच्यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही पनीर ॲड केल्यानंतर गरम पाणी ॲड करा आणि एक उकळी काढून घ्या. याचा रस्सासुद्धा छान मस्त तयार होईल. तर पहा, एका प्लेटमध्ये मी अशा पद्धतीने ग्रेव्ही ॲड करून घेतलेली आहे. वरतून मी पनीर अशा पद्धतीने साईडला मस्त असे ठेवून घेतलेले आहेत आणि वरतून मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीमध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये
हे जे पनीर आहेत ना, हे खूप छान लागतात. तर पहा आम्हालासुद्धा आजी अशाच पद्धतीने द्यायची. खाली ग्रेव्ही असायची, वरती असं पनीर असायचं आणि हे आम्ही भाकरीबरोबर खायचो. भाकरीबरोबर ही मटर पनीरची भाजी अमेझिंग लागायची. तर पहा आता एका भांड्यामध्ये मी मटर आणि हे ग्रेव्ही आणि पनीर छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहा इथे अशा पद्धतीने मी अगदी ग्रेव्ही टाईप भाजी तयार केलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये रस्सा हवा असेल तुम्ही रस्साही करू शकतात. आता पहा ही जी भाजी आहे, ही भाजी तुम्ही पुरी, फुलका, चपाती, भाकरी, जीरा राईस बरोबर किंवा स्टीम राईस बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. तर पहा ही जी भाजी आहे, ही भाजी मी स्टीम राईस बरोबर म्हणजे स्टीम राईस करून मी त्यानंतर जीरा राईची फोडणी दिलेली आहे. अशा पद्धतीने मी जीरा राईस करून घेतलेला आहे. आता पहा ही मटर पनीरची भाजी मी जीरा राईस बरोबर खाणार आहे. ही भाजी जीरा राईस बरोबर किंवा स्टीम राईस बरोबर किंवा भाकरी बरोबर अमेझिंग लागते. आजी आम्हाला भाकरी बरोबर अशा पद्धतीने ही भाजी द्यायची.